सध्या कामत यांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्यातला महत्त्वाचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर कामत यांनी असं म्हटलंय की सर्व पक्षांनी न्यायाधीशांसमोर हजर राहून त्यांचं प्रतिनिधित्व केलं आहे। अपात्रतेच्या विरोधात त्यांना जे काही सांगायचे ते योग्य ते आदेश पारित करण्यापूर्वी न्यायालयाद्वारे ते ऐकलं जाऊ शकतं, हा सुद्धा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे। आम्ही सुभाष देसाई प्रकरणातही नेमकी हीच विनंती केली होती की आमचा अध्यक्षांवरील विश्वास उडाला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळेच न्यायालयाने अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा असा सुद्धा मुद्दा त्यांनी मांडलाय आणि त्यावरती अखेरीस ते पुढे असं म्हटलं की अध्यक्षांनी काही महिने घेतले आणि त्या महिन्यानंतर जानेवारी 2024 मध्ये या सगळ्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय दिला। पुढे त्यांनी असं म्हटलं की आज सर्व पक्षांची बाजू ऐकून घेण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयात सर्वांचं प्रतिनिधित्व आहे, अपात्रतेच्या याचिकांवर त्यांचं जे काही स्पष्टीकरण किंवा बचाव असेल तो न्यायमूर्ती ऐकून घेऊ शकतात आणि त्यानुसार त्यांनी तातडीने योग्य ते आदेश पारित करावेत। कारण की ज्या पद्धतीने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला सगळ्यांना पात्र करण्याचा, त्यावरती आमचा विश्वास नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आणि दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय की या प्रकरणी तातडीने आजच्या आज आदेश पारित करावेत। दोन्ही बाजूंचा म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा, विधानसभा अध्यक्षांचा, या दोन्ही बाजूंचा बचाव तुम्ही ऐकून घ्या आणि आजच आदेश पारित करा, जे काय व्हायचे ते आजच करून टाका, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो या ठिकाणी देवदत्त कामत यांच्याकडून सुरू आहे। पुढे देवदत्त कामत यांनी हे सुद्धा म्हटलंय न्यायालयाने असा निर्णय दिला की जे ते अपात्रतेच्या याचिकावर निर्णय घेण्यात आधीच बराच वेळ निघून गेलाय, पूर्वीचा निर्णय रद्द करण्यात आलाय, अध्यक्षांनी पुरावे मूल्यमापन करण्याचे निकष चुकीचे लावले आहेत आणि विधानसभेचा कार्यकाळ मर्यादित उरला आहे। अशा वेळी हे प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवणं न्यायाच्या उद्देशाला साध्य ठरवणारे नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की हे सगळं प्रकरण आता निकाल लागून गेलाय, पहिलं अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांनी त्यावरती निर्णयही दिलाय, पुढं या सगळ्यामध्ये काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, विधानसभेची निवडणूक झालेली आहे, दुसऱ्या विधानसभेचा कार्यकाळ सुद्धा मर्यादित शिल्लक आहे आणि अशा वेळेस पुन्हा जर सुप्रीम कोर्ट हे सगळं प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्याच हाती सोपवणार असेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही, तोपर्यंत पुन्हा दुसरी निवडणूक येईल, हे प्रकरण असं प्रलंबित ठेवू नये अशा पद्धतीचा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पुढे त्यांनी असंही म्हटलंय या सगळ्या प्रकरणामध्ये की अध्यक्षांकडे हे सगळं प्रकरण पाठवणं न्यायाच्या उद्देशाला साध्य ठरणार नाही, अखेर न्यायाचा उद्देश पूर्ण होणे हीच खरी कसोटी आहे, हीच खरी टेस्ट आहे। न्यायालयाचे अधिकार सरटोराई म्हणजेच उत्प्रेषण आणि मॅन्सम म्हणजे परमादेश यांच्या तांत्रिक चौकटीत मर्यादित ठेवता येत नाहीत। पूर्ण न्याय करण्यासाठी हे न्यायालय स्वतः सदस्यांना अपात्र ठरवू शकते, म्हणजे एखाद्या अध्यक्षांनी जर बेकायदेशीररित्या काही निर्णय दिला असेल तर न्यायालयाला हा अधिकार आहे की ते विधानसभा सदस्यांना अपात्र ठरवू शकतात। हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा देवदत्त कामत यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे। त्यापुढे देवदत्त कामत असं म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेच्या याचिकांमधून आलेल्या निकालांचेही असेच दाखले आहेत जिथं सक्षम प्राधिकरणाने अपात्रता सिद्ध होत नसल्याचं म्हटलं होतं, त्या रीट अधिकार क्षेत्रात उच्च न्यायालयाने संबंधित निकष लावून अपात्रता झाली असल्याचं आढळल्यानंतर स्वतः त्या सदस्यांना अपात्र घोषित केलेलं आहे। त्यापैकी एक निर्णय सर्वोच्च न्यायालयात गेला होता आणि तो न्यायालयानं कायम ठेवला असा सुद्धा मुद्दा जो आहे तो देवदत्त कामत यांच्याकडून न्यायमूर्तींसमोर मांडला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या काही निर्णयांचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर एखाद्या सदस्यावरती, एखाद्या नगरसेवकावरती, एखाद्या ग्रामपंचायत सदस्यावरती जर अपात्रतेची कारवाई होत असेल, अपात्रतेचा निर्णय त्या बाबतीत घेतला गेला असेल तर स्थानिक प्राधिकरणाने त्याला काही चुकीचा निर्णय दिला असेल किंवा नक्कीच भरत, या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।